नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MPSC स्टेनोग्राफर 2015मध्ये झालेला जो इंग्रजी पदासाठी पेपर आहे, या पेपरमधील इंग्रजी व्याकरण या विषयाच्या संदर्भाने आलेले जे काही 53 प्रश्न आहेत, या 53 प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। हा जो पेपर आहे, हा पेपर सेट ये पेपर आहे। लघुलेखक इंग्रजी हा जो मूळ पेपर आहे, हा मूळ पेपर असतो 100 मार्क्सला, म्हणजे 100 प्रश्न असतात 100 गुणांसाठी। आपण या अगोदर 2018 मराठी ग्रामर, त्याचबरोबर बुद्धिमत्ता, 2015 मराठी ग्रामर व त्याचबरोबर बुद्धिमत्ता या टॉपिकच्या संदर्भाने आपण व्हिडिओ बनवलेले आहेत। या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी व्याकरणाचे प्रश्नांचा सराव करणार आहोत। काय बघा, आपला फर्स्ट क्वेश्चन इथे तुम्हाला नंबर 2 दिसत असेल, डायरेक्ट 11 दिसतोय। काय झालंय, हा पेपर मिक्स आलाय बघा। इंग्लिश ग्रामर व IT बुद्धिमत्ता जो आहे, जसा मराठी मिक्स होता तसंच हा सुद्धा मिक्स आहे। आपण फक्त इंग्लिशचे प्रश्न इथे कव्हर केलेले आहे। या अगोदर आपण 2018चा पेपर बनवला होता इंग्लिशचा, तो सलग होता। हा 2015चा पेपर आहे। बघा काय दिलंय क्वेश्चन। फर्स्ट आहे, एव्हरी स्टुडंट पास्ड हिज एक्झामिनेशन। सेकंड, एव्हरीवन हॅड टू शो देअर tickets. Identify the correct sentence. First, only first is correct. Second, only second is correct. Both first and second are correct. Both first and second are incorrect. आता इथे जर आपल्याला काही बेसिक रूल माहीत असतील, क्वेश्चन हा प्रोनाउनवर आधारित आहे। बघा काय आहे, एव्हरी स्टुडंट हिज एक्झामिनेशन। तुम्हाला पॉझिटिव्ह केस षष्ठी विभक्ती विचारली होती, एव्हरीवन देअर, तर हा देअर रॉंग झालाय, इथे पाहिजे होतं हिज। लक्षात येत आहे, म्हणजे आपल्याला इथे देअर ऐवजी जर हिज असतं तर दोन्ही सेंटेन्स करेक्ट आले असते। म्हणजे आता आपलं उत्तर झालंय ओनली ए इज करेक्ट। हा फर्स्ट करेक्ट आहे, सेकंड रॉंग आहे। त्याचं कारण हा देअर इथे पाहिजे नव्हता, इथे हिज पाहिजे होतं, कारण एव्हरीवनची विभक्ती षष्ठी पॉझिटिव्ह केस ही हिज असते। नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण, काय दिलंय। चूज द करेक्ट अफर्मेटिव्ह सेंटेन्स फॉर द फॉलोइंग सेंटेन्स। आय डिड नॉट फेल टू सी दी ताजमहल। हा इथं डिड नॉट विचारलंय, म्हणजे आपलं हे माहीत पाहिजे की सिंपल पास्ट होता। लक्षात येत आहे। मग आता बघा, आपल्याला त्याचं काय करायचं आहे, हा अफर्मेटिव्ह दिला आहे तर त्याला चेंज करायचं आहे, अफर्मेटिव्ह करायचं आहे, दिलेला निगेटिव्ह आहे। मग आपण आता एक एक सेंटेन्स बघूयात, कोणतं रॉंग आहे कोणतं राईट आहे, का रॉंग आहे तेही बघूयात। हे बघा, आय फेल्ड टू सी ताजमहल, म्हणजे इथे तुम्हाला फेल्ड जसंच्या तसं दिलं ना, नाही जमणार। सेकंड बघा, एक्सेप्ट आय एव्हरीबडी सॉ दी ताजमहल, इथे एक्सेप्ट नाही जमणार आणि एव्हरीबडी पण नाही जमणार। तुम्ही काही शब्द मनाने जास्त ॲड करू शकणार नाही। बघा थर्ड बघा, आय सॉ दी ताजमहल, बरोबर, अगदी बरोबर। या सी आणि ह्या डीडमुळे इथे आलं सॉ, V2 सिंपल पास्ट। थर्ड का चुकी बघा, आय हॅड सीन, नाही ना, आपल्याला काळ चेंज करता येणार नाही। आपलं उत्तर झालं ऑप्शन नंबर 3। नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण, काय आपला नेक्स्ट क्वेश्चन। डोंट स्मोक, आयडेंटिफाय द मीनिंग ऑफ द मूड एक्सप्रेस्ड इन द अबाउट सेंटेन्स। आता या अबाउट सेंटेन्स जे आहे डोंट स्मोक, यामध्ये कोणता मूड आहे ते विचारलंय। बघा सरळ सरळ आपल्याला इथे लक्षात पाहिजे काय काय बघा, कमांड, रिक्वेस्ट, ॲडवाइस, पर्पज। आपण एलिमिनेशन मेथड जरी वापरली असती, पर्याय कट मेथड, तरीही उत्तर येतं। डोंट स्मोक कमांड आहे का, नाही। रिक्वेस्ट आहे का, नाही। ॲडवाइस आहे ना, सल्ला आहे ना, हा। पर्पज हेतू नाही। मग आपण काय केलं, थोडंसं डिटेल माहिती घेण्याचा प्रयत्न केला। बघा हा मूड विचारला होता, हा इम्परेटिव्ह मूड आहे। इम्परेटिव्ह मूड कसा असतो, अ व्हर्ब विच एक्सप्रेसेस अ कमांड, पिटिशन, ॲडवाइस, एक्झॉर्शन, ऑन एंट्रिटी ऑर प्रेयर इज द इम्परेटिव्ह मूड। जर एवढ्या घटना आल्या तर ते काय असेल, इम्परेटिव्ह मूड असेल। मग यातलं कमांड म्हणजे आज्ञा, पिटिशन म्हणजे याचना, ॲडवाइस म्हणजे सल्ला, एक्झॉर्शन म्हणजे उपदेश, एंट्रिटी म्हणजे विनवणी, प्रेयर म्हणजे प्रार्थना। मग आपण काय केलं, काही तुम्हाला एक्झाम्पल दिले बघा, ट्राय टू डू बेटर, स्पीक स्लोली, स्टडी हार्ड,
गॉड हेल्प अस, गॉड हेल्प मी, लेट अस स्पीक, हे तुम्हाला यासारखेच मूड एक्सप्रेस करतात. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. बघा, चूज द सिंपल सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. ऑन अकाउंट ऑफ माय इंडिफरंट हेल्थ आय विश टू लिव्ह यूज सम ॲडवाइस फॉर द कंडक्ट इन लाईफ. ऑन अकाउंट बरोबर हे सिंपल सेंटेन्स आहे, फर्स्ट आहे. सेकंड बघा, व्हॉट अ फोर्सफुल कॅरेक्टर व्होल्टायर वॉज. आता अकॉर्डिंग टू मी, मला असं वाटतं की हे सुद्धा सिंपल सेंटेन्स आहे, पण आयोगानं उत्तर दिले ओनली ये, त्यामुळं हे होणार नाही. आयोगानं उत्तर दिलं होतं ओनली ये. सेकंड का नाही याचं रिझन नाही सांगता येत, परंतु आपण सी आणि डी का नाही सांगू शकतो. सीमध्ये बघा इफ आहे म्हणजे हा कंडिशन झाला, आणि डीमध्ये बिफोर आहे म्हणजे हा पण कॉम्प्लेक्स झाला. म्हणजे सी आणि डी कॉम्प्लेक्स आहे म्हणून ते होणार नाही. सिंपल सेंटेन्स फक्त ये आहे, ऑन अकाउंट आणि पुढे कुठलंही कंजक्शन नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. काय दिलं आहे, गिव्ह द मिनिंग ऑफ द फॉलोइंग. क्युजॉटिक्स म्हणजे काय, याचं सिनोनिम तुम्हाला माहीत पाहिजे होतं की उदार, स्वप्नाळू वृत्तीचा, अव्यवहारी असा. मग उत्तर काय आपलं ऑप्शन नंबर 4, रोमॅन्टिक, स्वप्नाळू, हां ऐसा करेंगे वैसा करेंगे असा अर्थ. इम्प्रॅक्टिकल, अव्यवहारी, हे याचं उत्तर होतं. तरी आपण इतर पर्याय बघून घेऊयात. बघा काय, रेकलेस आणि केअरलेस दोन्हीचा अर्थ सारखाच आहे, निष्काळजी, बेजबाबदार. ग्रीडी म्हणजे लोभी, हावरट. होरॅसियस आधासी, खादाड. ग्लिम म्हणजे चमक, शाईन म्हणजे चमकणे, अशा प्रकारे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. काय दिलं आहे, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द फॉलोइंग इडम. इडम दिले, टू टेक आफ्टर. आता टू टेक आफ्टर याचा अर्थ आपलं माहीत पाहिजे होता की रूपाने किंवा स्वभावाने हुबेहूब, किंवा आपण म्हणतो ना च्यासारखा असणे, टू हुबेहूब च्यासारखा दिसला. बघा मग टू बी सिमिलर इन अपियरन्स, दिसण्यात च्यासारखा, ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर होतं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. काय दिलंय, ईट गुड फूड दॅट यू मे लिव्ह लॉंगर. आयडेंटिफाय द मिनिंग ऑफ द मॉडल अंडरलाइंड. आता बघा इथे आपला मॉडेलचा अर्थ विचारलाय, तर मेचे अर्थ आपण बघितले होते. मेचे अर्थ जे आपण एरिओ बघितले होते, काय असतं बघा, पॉसिबिलिटी असेल, असं असेल. पण प्रत्येकच वेळेस अर्थ जसाच्या तसा नसतो, तर तुम्हाला सेंटेन्सच्या मिनिंगनुसार पण अर्थ घ्यायचा आहे. सरळ अर्थ येत नसेल, इलिमिनेशन मेथड वापरा, कट पद्धती वापरा, एक एक पर्याय कट करत चला. बघा, ईट गुड फूड, चांगलं जेवण घ्या, दॅट यू मे लिव्ह लॉंगर, त्याचा फायदा काय होईल, तुम्ही चांगलं जास्त दीर्घकाळ जिवंत राहू शकता, जगू शकता. ही परमिशन आहे का, नाही. पॉसिबिलिटी, संभाव्यता, नाही. पॉसिबिलिटी शक्यता आहे का, नाही आहे. तर ते म्हणता येत ना की आहे. प्रोबॅबिलिटी, संभाव्यता, नाही. पण पर्पज होईल का, होईलच ना. का, कसं आपण परत एकदा सिद्ध करू. बघा, ईट गुड फूड, तुम्ही चांगलं जेवण घ्या, की ज्यामुळे, दॅट की ज्यामुळे, यू मे लिव्ह लॉंगर, तुम्ही दीर्घकाळ जगू शकता. म्हणजे आपल्याला थोडंसं वाक्याचा अर्थसुद्धा ध्यानात घेणं आवश्यक आहे. पुढे बघा आपला नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. इन दिस क्वेश्चन 4 वर्ड्स आर गिवन, आउट ऑफ विच ओनली वन इज करेक्टली स्पेल्ड. फाइंड करेक्टली स्पेल्ड वर्ड. सरळ सरळ तुम्हाला करेक्टली स्पेल्ड पाहिजे होता. नंबर 1 हे आपलं उत्तर आहे, सुपरसीड. सुपरसीड म्हणजे ची जागा घेणे. लक्षात आलंय. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे बघा. चूज वन वर्ड दॅट कॅन सबस्टिट्यूट फॉर द गिवन फ्रेज. अ हॅटर ऑफ लर्निंग अँड नॉलेज. म्हणजे कसं, अ हॅटर ऑफ लर्निंग अँड नॉलेज म्हणजे काय, की बाबा जो व्यक्ती ज्ञानाचा, शिकण्याचा तिरस्कार करतो, त्याला शिकायचं म्हणजे नकोच वाटतं, नॉलेजचं ज्ञान बी नको वाटतं, मग त्याला काय म्हणायचं, मिसोलॉजिस्ट. ऑप्शन नंबर 3, मिसोलॉजिस्ट म्हणजे ज्ञानाचा, शिकण्याचा हा द्वेष करतो. तर बाकीची 3 ऑप्शन आहे आपण बघून घेऊ. इलिटरेट, बिब्लोफाईल, मिसोगायनिस्ट. बघा, इलिटरेट, वन हू डज नॉट नो टू रीड अँड राईट, ज्याला आपण इलिटरेट म्हणजे अशिक्षित म्हणतो. इथे तुम्हाला इंग्लिश GTP यासाठी करून दिलं की येणाऱ्या नेक्स्ट क्वेश्चनसाठी हे तुम्हाला उपयोगी असावं. एक तर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. बघा, बिब्लोफाईल म्हणजे अ पर्सन इज ग्रेट लव ऑफ बुक्स. डायरेक्ट याचे विरुद्धार्थ. बिब्लोफाईल म्हणजे काय, पुस्तक वेडा, त्याला एवढं पुस्तक आवडतं की अक्षरशः त्याला आपण पुस्तकाचा किडा असं म्हणतो. मिसोगायनिस्ट, अ हेटर ऑफ वुमन काइंड. हा हेटर ऑफ वुमन काइंड, डायरेक्ट स्त्री जातीबद्दलच तिरस्कार करणारा व्यक्ती, त्याला म्हणायचं मिसोगायनिस्ट. मग आता तुम्ही काय करू शकता, इथे तुम्हाला एक क्ल्यू मिळाला असेल बघा. मिसो
मिसो म्हणजे तिरस्कार करणारा. मग आता तुम्ही काय करावं, तुमच्याकडे जर ऑक्सफर्डची डिक्शनरी असेल किंवा नवनीतची डिक्शनरी असेल किंवा गुगल तर सगळ्याकडे आहेच, यामध्ये जो आपला प्रिफिक्स असतो मिसो यापासून बनलेले आणखीन शब्द शोधा ज्याचा तुम्हाला प्रिफिक्स सफिक्समध्येही फायदा होईल आणि इथेही फायदा होईल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपला. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आपला. इन दिस क्वेश्चन काय आहे, इन दिस क्वेश्चन 4 वर्ड्स आर गिवन आउट ऑफ विच ओनली वन इज करेक्टली स्पेल्ड. फक्त एकच स्पेलिंग बरोबर आहे, तुलनेनं आपल्याला निवडायला सोपं जाईल. काय आहे बघा, अकोमोडेट. इथे डबल सी आहे, डबल एम आहे. हे थोडंसं काळजीपूर्वक बघण्याचं आहे. अकोमोडेट म्हणजे राहण्याची जागा किंवा राहण्याची सोय वगैरे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. काय, रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स युजिंग वुड फॉर द अंडरलाईन वर्ब. आता आपल्याला माहिती आहे वुडचा वापर आपण काय करतो, हॅबिच्युअल ॲक्शन किंवा पास्ट कस्टमरी ॲक्शनसाठी आपण वुड यूज टू वापरतो. बघा काय दिलं आहे, मदर ऑलवेज टोल्ड मी दॅट नोबडी कुड रोल आउट बेटर चपातीज. आता या ऑलवेज टोल्डला आपला वुल्डनं रिप्लेस करायचे. मग बघा वुल्ड ऑलवेज टेल हेच बरोबर आहे. वुल्ड नंतर टोल्डचं काय आलं, प्रथम रूप टेल, बरोबर आहे. वुल्ड ऑलवेज टोल्ड, सेकंड नाही येणार, टोल्ड येणार नाही, टेलिंग पण येणार नाही, थर्ड पण नाही. झालं आपलं उत्तर मिळालं ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. काय आहे, चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इंटू कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स करायचं आहे आपल्याला. कमिंग टू कोल्हापूर वन कॅनॉट गेट अवे विदाउट व्हिजिटिंग चपल गल्ली. आता आपल्याला कॉम्प्लेक्स करायचं म्हणजे कॉम्प्लेक्ससाठी महत्त्वाची अट आपल्याला माहीत पाहिजे की आपल्याला सबऑर्डिनेट कंजक्शन जे आहे ते वापरायचे आहेत. मग त्यामध्ये बघा इफ कंडिशन आली ना, कंडिशन काय होती, कमिंग टू कोल्हापूर, संकेत काय आला, कंडिशन काय होती, जर कोल्हापूरला आले किंवा कोल्हापूरला आल्यानंतर तुम्ही चपाल गल्लीला भेटल्याशिवाय जाणार नाही. इफ वन केम्स कोल्हापूर वन कॅनॉट गेट अवे विदाउट व्हिजिटिंग चपाल गल्ली, हेच आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट. सेकंड का नाही बघा, कमिंग टू कोल्हापूर वन, फक्त इथं त्यांनी नॉट काढलं, बाकी काहीच चेंज नाही केला म्हणून सेकंड नाही. थर्ड का रॉंग आहे बघा, इन कोल्हापूर वन कॅनॉट नाही ना, असंही नाही जमणार. कंजक्शन द्यायला कंडिशन दाखवणारच नाही. बाय कमिंग टू कोल्हापूर वन कॅन गेट नाही, आपल्याला कंडिशन हिप दाखवतं, हिप असल्याशिवाय वाक्य कंप्लीट होणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता काय दिलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कन्सिडर द फॉलोइंग सेंटेन्स अँड चूज द बेस्ट अल्टरनेटिव्ह ॲज द अंडरलाईन वर्ड्स. साऊंड सेम बट हॅव डिफरंट मिनिंग. साऊंड सेम बट हॅव डिफरंट मिनिंग, होमोनिम्स आणि पॅरोनिम्स हा जो टॉपिक आहे यावर आधारित जवळपास 4 प्रश्न आलेले आहेत. काय बघा मग आता आपल्याला त्यांनी कॅनॉसचं दिलं आहे बघा. कॅनॉस आर यूज्ड इन वॉर्स. द गीता डील्स विथ हाय कॅनॉस ऑफ मोरॅलिटी अँड रिलिजन. बोथ आर करेक्ट. का, हा कॅनॉस ज्याच्यामध्ये 2 एन आहे, डबल एन आहे, त्याचा अर्थ होतो तोफ. तोफ कुठं वापरतात, युद्धात, बरोबर. गीता डील्स विथ हाय कॅनॉस, गीता दैनंदिन आयुष्यात कसं वागते, मोरॅलिटी अँड रिलिजन. कॅनॉस म्हणजे नैतिकतेचे नियम, जे नैतिकतेचे नियम आहे ती गीता आपल्या आयुष्यात पाळते. बोथ आर करेक्ट, ॲब्सोल्युटली राईट. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. ही सेड कॉमा इंटू कॉमा हाऊ स्लो ही वॉक्स. पिक आउट द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन ऑफ द अबोव सेंटेन्स. आपल्याला काय डायरेक्ट इनडायरेक्ट विचारलंय बघा. इथं सेड आहे म्हणजे पहिला ऑप्शन तर गेडा, सेडचा सेड, समजतंय. आपल्याला दिलेलं वाक्य काय होतं, वॉक्स म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये होतं. मग आपल्याला ते सिम्पल पास्ट करायचं आहे. पहिला पर्याय तर गेला. दुसरा बघा, ही एक्सक्लेम्ड दॅट, बरोबर, सेडचं एक्सक्लेम केलं, कंजक्शन म्हणून दॅट वापरलं. ही वॉक व्हेरी स्लोली, बरोबर आहे. वॉक्सचं वॉक म्हणजे V2 वापरला, V2 म्हणजे सिम्पल पास्ट. थर्ड का रॉंग आहे ते बघू. इथं वॉक्स ठेवलं म्हणून रॉंग आहे. फोर्थ सेडला सेड ठेवलं, वॉक्सला वॉक्स ठेवलं म्हणून रॉंग आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. काय आहे, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द फॉलोइंग इडम. इडम विचारली आहे तुम्हाला. काय दिले, टू पुल दी स्ट्रिंग्स. टू पुल दी स्ट्रिंग म्हणजे एखाद्या घटनेवर पूर्ण नियंत्रण असते, पूर्ण कंट्रोल. टू बी बिकम म्हणजे इथं पूर्ण कंट्रोल पाहिजे, 100%. बघा मग तसं काय आहे का, आहे ना. 3 नंबर, टू मॅन्युप्लेट. मॅन्युप्लेट म्हणजे टू हँडल विथ स्किल. त्यांनी काय केलं, हँडल विथ स्किल अँड टू टोटली कंट्रोल. मग बाकीचे अर्थ पाहून घेऊ. टायटन अप म्हणजे काय, टू बी बिकम मोर स्ट्राईक, जास्त आणखीन स्ट्राईक करणे. बिकम अलर्ट म्हणजे बाबा अलर्ट झालाय. आणि टू ॲक्ट ॲज अ मीडिएटर, मध्यस्थ म्हणून भूमिका आहे. आपलं उत्तर होतं ऑप्शन नंबर 3. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. चूज द ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. द रिपोर्ट डिड नॉट फाइंड फेवर डॅश डॅश दी शेअर होल्डर्स. आता
इथे आपल्याला थोडंसं बघायचं होतं, हा जो फेवर शब्द आहे याच्या अगोदर जर तुम्हाला इन आलं तर इन फेवर ऑफ असतं, म्हणजे ते इन नाही म्हणून ऑफ येणार नाही. झालं. मग बघा आता फेवर विथ हेच आपलं उत्तर आहे. फेवर विथचा अर्थ काय होतो की त्याच्या बाबा बाजूने, मग द रिपोर्ट डिड नॉट फाइंड फेवर विथ द शेअर होल्डर्स, त्यांच्या बाजूने रिपोर्ट सापडला नाही. बाय का नाही, बायचं काय होईल, फेवर बाय म्हणजे त्यासाठी अनुकूल, तर हे डिड नॉटमुळे तसा अर्थ येणार नाही. आणि फेवर टू म्हणजे त्यासाठी अनुकूल, फेवर बाय म्हणजे त्यासाठी अनुकूल, अशाद्वारे तर बाय आणि टू होणार नाही. उत्तर होईल फेवर विथ, च्या बाजूने लागला नाही. कधी कधी थोडंसं अर्थावरही कॉन्सन्ट्रेशन करावं लागतंय. नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन बिलो. आय डॅश डॅश 6 लेटर सिन्स 8 AM. बघा जेव्हा जेव्हा सिन्स येतं तेव्हा आपल्या डोळ्यासमोर लगेच येतं की हॅव बीन रायटिंग उत्तर असावं, पण थोडंसं इथं कॉन्सन्ट्रेशन असं करायचं आहे आपल्याला की वाक्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. इथं उत्तर आहे आपलं हॅव रिटन. का बघा, आय हॅव रिटन 6 लेटर सिन्स 8 AM. तर आता फक्त याचा अर्थ बघावर काय झाला, 6 लेटर सिन्स 8 AM म्हणजे तुमची ही जी घटना आहे, तुमची ही जी ॲक्शन आहे ही मॉर्निंगला सुरू झाली आणि आता फिनिश झाली, म्हणजे प्रेझेंटमध्येच सुरू झाली आणि प्रेझेंटमध्येच ती कंप्लीट झाली. तर अशा वेळेस तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरायचं आहे, हॅव रिटन वापरायचं. लक्षात आलं आहे. परंतु जर एखादी ॲक्शन ही कधी सुरू झाली, पास्टमध्ये सुरू आहे, प्रेझेंटमध्ये सुरू राहील, फ्युचरमध्ये, तेव्हा तुम्हाला वापरायचं आहे हॅव बीन रायटिंग. लक्षात येतं. इथे उत्तर होतं हॅव रिटन. मग आता तुम्ही म्हणाल सर एखादा आपल्याला जर एक्झाम्पल दिला तर बरं होईल. बघा आपण एक एक्झाम्पल घेऊ. हॅव बीन रिटिंग कसं बघा, इट हॅज बीन, हॅव बीन हॅज बीन कर्त्यानुसार ठरेल, हॅज बीन रेनिंग, इट हॅज बीन रेनिंग सिन्स अर्ली मॉर्निंग. व अर्ली मॉर्निंगपासून रेनिंग म्हणजे पाऊस सुरू झाला, तो सुरू आहे आणि आणखी सुरू राहील, तेव्हा आपण वापरला हॅज बीन हॅव बीन. परंतु इथे ॲक्शन प्रेझेंटमध्ये सुरू झाली, प्रेझेंटमध्ये फिनिश झाली, म्हणून वापरायचं हॅव रिटन. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपला. इन दिस क्वेश्चन 4 वर्ड्स आर गिवन, आउट ऑफ विच वन इज स्पेल्ड इनकरेक्टली. आता इनकरेक्ट निवडायचा आहे, तर हा अलॉटेड इनकरेक्ट आहे, हेच आपलं उत्तर आहे, कारण डबल टी पाहिजे. त्याचा अर्थ होतो वाटप करणे. ब्रीथ म्हणजे श्वास, डिफेंडंट म्हणजे प्रतिवादी, पनिशेबल म्हणजे दंडनीय. अगदी सोपा क्वेश्चन होता. बघा, चूज द बेस्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग विच एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द गिवन वर्ड. डेफाय. आता हा डीफाय म्हणजे काय, डीफायचा अर्थ होतो वर्शिप, म्हणजे पूजा, प्रार्थना किंवा एखाद्याला देवत्व म्हणून पूजणे. रिगार्ड ॲज अ गॉड म्हणजे डीफाय, डीफायचा अर्थ होतो वर्शिप. बाकीचे अर्थ पाहून घेऊ. फेस म्हणजे चेहरा, फ्लॅटर म्हणजे खुशामत करणारा, चॅलेंज म्हणजे आव्हान. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. दिस रोड डॅश डॅश फ्रॉम मुंबई टू पुणे. कंप्लीट द सेंटेन्स चूजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह. काय दिलं आहे, रॅन, रन्स, इज रनिंग आणि हॅज रन. तर आपल्याला इथे लगेच उत्तर येतं रन्स. का, कारण इथं जे टाईम एक्सप्रेशन असतात हे कुठंच दिलेले नाही. टाईम एक्सप्रेशन्स म्हणजे काय, जर तुम्हाला सिम्पल पास्ट असायला पाहिजे होता रॅन, तर त्यांनी एखादं पास्ट इंडिकेटर दिलं असतं. जसे की काय काय दिलं असतं त्यांनी, येस्टरडे, ॲगो, बिफोर, बरोबर आहे. इज रनिंग असतात काय दिलं असतं, नाऊ, राईट नाऊ, ॲट प्रेझेंट, टुडे, ॲट द प्रेझेंट टाईम, असं काहीच नाही. हॅज असतात काय असतं बघा, रिसेंटली, जस्ट, एट, म्हणजे टेन्स इंडिकेटर नाही आहे कुठलाही, म्हणून आपला सिम्पल प्रेझेंट टेन्स घ्यायचा आहे. रन्स हे आपलं उत्तर होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपला. चूज द वर्ड विच इज द सेम मिनिंग कॅन बी यूज द सेम कॉन्टेक्स्ट ॲज द इटिलाइज्ड पार्ट्स इन बोथ ऑफ द सेंटेन्स. अशोक हॅज गॉट अ फ्रेंडली डिस्पोजिशन. द वॉर्म सनशाईन इन द मॉर्निंग फिल्ड माय हर्ट विथ जॉय. आता खाली असा एक शब्द शोधायचा आहे की ज्याचा अर्थ फ्रेंडली आणि वॉर्म दोन्ही होईल. मग असा शब्द कोणता आहे, जेनियल. जेनियलचा अर्थ काय होतो, फ्रेंडली, चिअरफुल, प्लेझेंटली, माइल्ड, वॉर्म, असे 4-5 अर्थ होतात. लक्षात आलं. म्हणून आपलं उत्तर आलं जेनियल. आता बघा, जॉयस म्हणजे आनंदी, प्लीजिंग म्हणजे सुखकारक, हॅपी म्हणजे आनंदी. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. काय आलंय, गिव्ह नाऊन फॉर्म द फॉलोइंग. कॉन्फाईड,
कॉन्फाईडचा नाऊन फॉर्म विचारला आहे, उत्तर दिलं आहे आपल्याला ऑप्शन नंबर 3 कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स म्हणजे विश्वास. मग आता कॉन्फिडेंट म्हणजे काय, हा झाला ॲडजेक्टिव्ह, ची खात्री. हा कॉन्फिडेन्शियल ॲडजेक्टिव्ह गोपनीय. आणि कॉन्फाईड असं हा तर काय केलं त्यांनी ॲज इट इजच ठेवला आहे. मग आपलं उत्तर झालं ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलं आपल्याला. चूज द वर्ड बेस्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग विच एक्सप्रेसेस द अपोजिट मिनिंग ऑफ द गिव्हन वर्ड. लेनियंट. आता लेनियंट म्हणजे काय, सौम्य, मृदू, दयाळू. मग अशा अर्थाचं कोणतं आहे, ऑब्स्टिनेट. ऑब्स्टिनेटचा अर्थ होतो हट्टी, दुराग्रही. याचा विरुद्ध अर्थ, हा सौम्य, हा दुराग्रही. लक्षात आलंय, हा दयाळू, हा हट्टी, अशा अर्थानं. मग बाकीचे अर्थ पाहून घेऊ. ॲनॉइड म्हणजे नाराज. रूड म्हणजे काय, असभ्य, इम्पोलाईट, पोलाईट. हार्श म्हणजे कठोर, निर्दय. रूडचा समानार्थी होईल इम्पोलाईट, विरुद्धार्थी होईल पोलाईट. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपला. रीड द फॉलोइंग सेंटेन्स केअरफुली अँड डिसाइड द करेक्टनेस ऑफ द बेसिस ऑफ द अंडरलाइन वर्ड्स. यू शुड नॉट इंटरफेअर इन वन्स पर्सनल अफेअर्स. द पर्सनल ऑफ ICS वेअर प्राऊड ऑफ देअर पोझिशन ड्युरिंग द ब्रिटिश रूल इन इंडिया. बोथ आर रॉंग आहे. का, कारण की हा जो डबल एन वाला पर्सनल आहे तो इथं पाहिजे, कारण त्याचा अर्थ होतो कर्मचारी. आणि हा जो पर्सनल आहे तो इथं पाहिजे होता, हा इथे आणि हा इथे, कारण या पर्सनलचा अर्थ होतो वैयक्तिक. यू शुड नॉट इंटरफेअर इन वन्स पर्सनल लाईफ. वैयक्तिक आयुष्यामध्ये इंटरफेअर करू नका. आणि इथे पर्सनल म्हणजे कर्मचारी. हा 2 एन जर आले, परत एन आला बघा, आणि इथं ई आला, तर त्याचा अर्थ होतो कर्मचारी वृंद. आणि हा पर्सनल म्हणजे वैयक्तिक. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपला. काय आहे, वी मस्ट नॉट लाफ ॲट हिम. आयडेंटिफाय द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द सेंटेन्स. आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस विचारला आहे. बघा काय आहे, मस्ट नॉट लाफ ॲट हिम. मग बघा, ही मस्ट नॉट बी लाफ ॲट. करेक्ट, हेच आपलं बरोबर आहे. का, आपण नॉट जसं तसं ठेवलं आणि इथं बी वापरला आहे मस्ट नंतर. लाफचं ईडी केलं आहे आणि ह्या हिमचं ही केलं आहे, बरोबर. आता सेकंड का रॉंग आहे, कारण यांनी उईला उईच ठेवला म्हणून रॉंग झालं. थर्ड का रॉंग आहे, शूड ऑक्झिलरी बदलता येत नाही. फोर्थ का रॉंग आहे, इथं उई आणि इथं हिम, म्हणून आपलं फर्स्ट उत्तर बरोबर आहे. प्रत्येकाच वेळेस फर्स्ट काढता येईल, सेकंड काढता येईल असं काही नाही. त्यामुळे कधी कधी ऑप्शन कट मेथडचाही वापर करता येईल. बघा काय आपला नेक्स्ट क्वेश्चन आता. ही वॉज बोर्न इन ऑगस्ट. सी हॅज बॉर्न मेनी डिफिकल्टीज. आता याचं आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. बोथ आर रॉंग आहे. का, कारण की हा बॉर्न इथं पाहिजे होता आणि हा बॉर्न इथं पाहिजे होता. बघा BORN बॉर्न म्हणजे जन्मने. कधी जन्मला, ऑगस्टमध्ये. आणि BORNE या बॉर्नचा अर्थ होतो सहन करणे. जो बियर शब्द आहे का, सहन करणे, त्याचा हे थर्ड फॉर्म. म्हणजे सी हॅज बॉर्न मेनी डिफिकल्टीज. तिनं खूप त्रास आणि खूप कठीणाई सहन केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपला. ही इज सेड टू हॅव लिव्ड ऑन लिक्विड डाएट. दिस इज ॲक्टिव्ह व्हॉइस इज. आता याचा ॲक्टिव्ह व्हॉइस करायचा आहे आपल्याला. बघा म्हणजे इथं थोडंसं अर्थ बघावा लागेल आपल्याला. एक तर सेड आलं आहे, म्हणजे थोडंसं कथन जे आहे का, नॅरेशनवर आधारित क्वेश्चन आहे. डायरेक्ट इनडायरेक्टचा थोडासा टच याला आहे. म्हणजे ही सेड टू हॅव लिव्ड ऑन लिक्विड डाएट, त्यानं सांगितलं आहे. मग जसंचे तसं सेडला सेड राहणार नाही, म्हणून पहिलं रॉंग झालं, बरोबर. आता ही सेज हे पण येणार नाही. का, तर आपला कोणीतरी सांगतंय म्हणून पीपल से ही हॅज लिव्ड ऑन लिक्विड डाएट. लोकांनी सांगितलं की तो लिक्विड डाएटवर जिवंत आहे. म्हणजे ऑप्शन 4 हे आपलं उत्तर होणार आहे. कधी कधी आपल्याला सेंटेन्सचा मिनिंग घेणंही महत्त्वाचं आहे. प्रत्येकाची वस्तू नियमात बसेल असं नाही, मिनिंगनुसारही आपला अर्थ काढावा लागेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपला. वन वर्ड सबस्टिट्यूशन. बघा यावेळेस 5 ते 6 प्रश्न वन वर्ड सबस्टिट्यूशनवर विचारलेले आहेत. चूज द करेक्ट वर्ड फॉर द फॉलोइंग फ्रेज. अ गव्हर्नमेंट बाय वन मॅन. वन मॅनचं गव्हर्नमेंट कोणतं, तर आपल्याला माहिती आहे ॲटोक्रेसी म्हणजे हुकुमशाही. लक्षात येत आहे. आता आपण बाकीचे अर्थ पण पाहून घे. डिक्टेटरशिप, ब्युरोक्रेसी, ऑलिगार्ची. बघा डिक्टेटरशिप म्हणजे गव्हर्न बाय अ डिक्टेटर, म्हणजे एकच हुकुमशहा जो काय करतो, एक डिक्टेटर आहे त्याचं जर राज्य असेल तर डिक्टेटरशिप. ब्युरोक्रेसी गव्हर्नमेंट बाय ऑफिशियल, नोकरशाही. ऑलिगार्ची गव्हर्नमेंट बाय फ्यू, अल्पसंख्याकांचं राज्य. मग आता असे जे राज्यपद्धती आहेत ज्यामध्ये कृषी शब्द येतो किंवा राज्यपद्धती येते, जसं मग आता तुम्ही डेमोक्रेसी,
बाकीचे जे प्लुटोक्रसी असे सगळे एका ठिकाणी लिहा, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला काय आहे. यूज द इन्फिनेटिव्ह फॉर्म ऑफ द अंडरलाईन. इन्फिनेटिव्ह वापरायचं आहे आपल्याला. आय हॅव टायर्ड गेटिंग यू इन टू द किचन. आता गेटिंग हे जे आपला जिरंट फॉर्म आहे याचं इन्फिनेटिव्ह करायचं आहे आपला. बघा मग आपल्याला इन्फिनेटिव्ह करायचं मला काय करावं लागेल, त्याला पहिले तर टू लावावं लागेल. मग आय हॅव टायर्ड टू गेट इन टू द किचन हा जो आहे यामध्ये बघा त्यांनी यू विसरला त्यांच्याकडनं, म्हणून पहिलं रॉंग झालं. हा यूच विसरला ना. दुसरं बघा आय हॅव टायर्ड टू गेट यू इन टू द किचन, बरोबर सेकंड आपलं उत्तर आहे, अगदी बरोबर आहे. हे बघा गेटिंग हा जिरंट होता, त्याचं आपण टू गेट हे इन्फिनेटिव्ह केलं आहे. पुढे बघा आय हॅव ट्राईड टू रिमेन इन टू द किचन, याच्यामध्ये त्यांनी गेटच विसरले ना, म्हणून आपलं 3 नाही. लक्षात आलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. काय बघा, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट वर्ड. द किंग ॲक्टेड मोस्ट. द किंग ॲक्टेड मोस्ट म्हणजे राजानं कसं ॲक्ट करायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, तर ज्युडिशियसली, विवेकबुद्धीने वागायला पाहिजे, सामंजस्यपणे. लक्षात आलं आहे. आणि या मोस्ट नंतर ॲडजेक्टिव्हच येईल. ठीक आहे. चला आता ज्युडिशियसली आणि ज्युडिकली नसतं, ज्युडिशियली असतं, तर याचा अर्थ होतो न्यायदृष्टीने, न्यायाधीशासंबंधित. ज्युडिशियली. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपला. काय आपला नेक्स्ट क्वेश्चन, परत वन वर्ड सबस्टिट्यूशन विचारलं आहे बघा. अ पर्सन हू डज नॉट बिलीव्ह इन एनी रिलिजन. असा व्यक्ती जो रिलिजनला मानत नाही. मग रॅशनलिस्ट की जो रिलिजन मानत नाही. मग बघा आता फ्लॅटलिस्ट, अथिस्ट आणि पेइजन याचे आपण अर्थ पाहून घेऊ. बघा फ्लॅटलिस्ट म्हणजे वन हू कलेक्ट पोस्टेज स्टॅम्प्स, पोस्टाचे स्टॅम्प गोळा करणारा. अथिस्ट वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड. नास्तिक जो अथिस्ट नास्तिक, थिइस्ट अथिस्ट, नास्तिक आणि आस्तिक. पेगन म्हणजे बघा हॅव्हिंग रिलिजियस बिलीफ्स दॅट डू नॉट बिलॉंग टू एनी द मेन रिलिजन. म्हणजे असा व्यक्ती जो रिलिजियस आहे पण तो जे प्रमुख धर्म आहेत, समजा प्रमुख धर्म बघा हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम इत्यादी प्रमुख धर्मांना जो मानत नाही पण तो धर्म मानतो, त्याला म्हणायचं पेगन असा अर्थानं. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपला. बघा परत पिक आउट द वन वर्ड दिले तुम्हाला. प्रोफिशियंट इन सेव्हरल लँग्वेजेस म्हणजे असा व्यक्ती जो पारंगत आहे किंवा निष्णात आहे, प्रोफिशियंट आहे कशामध्ये, भरपूर लँग्वेजेसमध्ये. लिंग्विस्टिक भाषाशास्त्रज्ञ, भाषातज्ञ, अनेक भाषा जाणणारा. बाकीचे ऑप्शन बघू. ग्रॅमेरियन अ पर्सन हू स्टडीज अँड राईट्स अबाउट ग्रामर, व्याकरणकार. फॉनेटिशियन अँड एक्सपर्ट ऑफ फॉनेटिक्स, उच्चार तज्ज्ञ किंवा उच्चारशास्त्रज्ञ. मल्टीलँग्वेज बघा स्पीकिंग ऑर युजिंग मेनी लँग्वेजेस, अनेक भाषांचा वापर करणे लिहिण्यासाठी, बोलण्यासाठी, कशाही अर्थानं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. चूज द अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक द फॉलोइंग अल्टरनेटिव्ज. डॅश डॅश वॉटर ऑफ धिस वेल इज स्वीट. जेव्हा तुम्हाला इथं स्पष्ट असं दिलं धिस वेल म्हणजे आपण डेफिनेट गोष्टीबद्दल बोलतोय, आणि जेव्हा जेव्हा डेफिनेट येईल तेव्हा तेव्हा आर्टिकल येईल, तर झालं आपलं उत्तर. कारण की ॲन आणि अ तर इनडिफिनेट आहे, नो आर्टिकल तर नाहीच, आर्टिकल येणारच आहे. इथं धिस वेल पर्टिक्युलर एका विहिरीचं पाणी गोड आहे असं जेव्हा सांगितलं गेलं तर कोणती विहीर, ही विहीर, म्हणून द वॉटर ऑफ धिस वेल या विहिरीचं पाणी गोड आहे अशा अर्थानं डेफिनेट निश्चित असं विधान केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. काय बघा, मोहन वॉक्स टू स्लोली. मोहन वॉक्स टू स्लोली, मोहन वॉक्स व्हेरी स्लोली. आता यातलं काय करेक्ट काय रॉंग, तर बघा मोहन वॉक्स व्हेरी स्लोली ॲब्सोल्युटली करेक्ट, ओनली सेकंड इज करेक्ट. वाय, फर्स्ट का रॉंग आहे, कारण हा जो टू आहे ना यानंतर आपल्याला ॲडव्हर्ब नको, तर यानंतर आपलं ॲडजेक्टिव्ह हवं. जसं की बघा इट इज टू गुड, इट इज टू बॅड, यू आर टू काइंड, आणि या टूचा अर्थ होतो इन ॲडिशन टू. आपला ॲडव्हर्ब नको पाहिजे होतं म्हणून तिथे टू वापरायला नको होतं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. काय दिलंय, ओ लिबर्टी व्हॉट क्राइम्स आर कमिटेड ऑन द नेम, कंप्लीट द सेंटेन्स युजिंग द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स. करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर फर्स्ट, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेटरी मार्क्स अँड एक्सक्लेमेटरी मार्क्स. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. परत वन वर्ड सबस्टिट्यूशन आलंय बघा. म्हणजे आपल्याला एक इथं जाणवतंय की परीक्षा एक ही जी पूर्ण पेपर पॅटर्न आहे हा थोडासा झुकल्यासारखा होतोय. म्हणजे आपण जर 2018चा पेपर पाहिला होता तर वन वर्ड सबस्टिट्यूशन एकाही मार्काला विचारलं नाही, तर तिथे क्लॉजवर भर दिला होता. यामध्ये तुलनेनं क्लॉज नाही विचारला तर आपला सेंटेन्सचं सिंथेसिस विचारलं, सिम्पल, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे,
प्रत्येकच टॉपिक चांगला करायचा आहे, कारण की तुम्हाला कसा पेपर येईल हे आपण सांगू शकत नाही. नेमका तुम्ही एखादा टॉपिक सोडला आणि त्यावर जर वेटेज आलं तर अडचण होऊ शकते. म्हणून सगळ्याच टॉपिकला सारखा न्याय द्या व काही टॉपिक आणखी चांगले करा. म्हणजे प्रत्येक टॉपिक तुम्ही मिनिमम करा, काही टॉपिक मॅक्झिमम करा. चला बघा, टू एक्झामाइन वन्स ओन थॉट्स अँड फिलिंग्स. स्वतःचे विचार आणि भावनांचा एकदा आत्मावलोकन करायचं. मग आत्मावलोकन म्हणजे काय? इंट्रोस्पेक्शन. बघा, आणि रेस्ट्रोस्पेक्शन म्हणजे सिंहावलोकन, द ॲक्शन ऑफ लुकिंग बॅक पास्ट इव्हेंट्स. सिंहावलोकन एकंदरीत सगळ्या घटनांचा आढावा घेणे. आत्मावलोकन स्वतःबद्दल अवलोकन करणे. मेडिटेशन, द प्रॅक्टिस ऑफ मेडिटेटिंग म्हणजे आपलं मेडिटेशन जे आपण करतो ते. रिफ्लेक्शन, द ॲक्ट ऑफ रिफ्लेक्टिंग, परावर्तन अशा अर्थानं. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. काय दिलंय? द मॅच बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान इज ऑलवेज अ बिग ड्रॉ. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन. आता प्रश्न वाचला कीच उत्तर कळलं की बिग ड्रॉचा अर्थ इथं सरळ सरळ आहे अ ह्यूज अट्रॅक्शन. कारण द मॅच बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान इट ऑलवेज अ बिग ड्रॉ मीन्स ह्यूज अट्रॅक्शन. सगळ्यांनाच त्याचं अट्रॅक्शन असतं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. काय दिलं आपल्याला? दिस इज द व्हेरी मॅन हू रॉब्ड मी. आयडेंटिफाय द टाईप ऑफ ॲडजेक्टिव्ह अंडरलाईन. आता व्हेरी हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे, पहिले हे समजून घ्या. कारण व्हेरी व ओन हे दोन असे ॲडजेक्टिव्ह आहे जे आपण रेग्युलर वापरत नाही, त्यांना इम्फॅटिक ॲडजेक्टिव्ह म्हणतात. हेच आपलं उत्तर आहे. ते काय करतात? इम्फॅटिक ॲडजेक्टिव्ह वापरत का वापरायला लागतात? कारण की ठामपणे जर आपल्या एखाद्या नाऊनबद्दल बोलायचं आहे, ठामपणे प्रतिपादन करायचं तर आपल्याला इम्फॅटिक वापरावं लागतात. इम्फॅटिक म्हणजे जोरवाचक, परिमाणवाचक, ठामपणे. हे बघा, दिस इज द व्हेरी मॅन. मॅन या नाऊनच्या अगोदर व्हेरी आलंय, बरोबर? म्हणून ते ॲडजेक्टिव्ह उपप्रकार इम्फॅटिक. मग पजिशिव कोणते असते? षष्ठी मालकीत्व दर्शक, माय, हर, हिज, हवर. डेमॉन्स्ट्रेटिव्ह दर्शक, दिस, दिस, दॅट, दोज. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजेच काय? डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे आपला क्वालिटी ॲडजेक्टिव्ह. अगदी सोपं. वर्णन केलं काय आणि गुण सांगितलं काय? एकच. टॉल, गुड, बॅड, काइंड, ETC. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. काय दिलं आपल्याला? चूज द करेक्ट वर्ड अपोजिट इन द मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. वी फाइंड बोथ होप डॅश डॅश इन आवर लाईफ. आता सरळ सरळ होपचा विरुद्धार्थी निराशा, डिसअपियर. झालं. म्हणजे अगदी सोपा होता. कारण ट्रबल म्हणजे डिफिकल्टी, संकट. केअर म्हणजे काळजी. ॲफ्युलन्स, आता ॲफ्युलन्स म्हणजे काय? समृद्धी, अफाट संपत्ती. अगदी सोपा प्रश्न होता. होपचा डिस्पेअर. डिस्पेअर म्हणजे काय? नाराज होणे, टू लॉस होप, हताश होणे अशा अर्थानं. नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला काय आहे. चेंज द डायरेक्ट इंटू इनडायरेक्ट स्पीच. द टीचर सेड स्टँड अप संदीप. काय? इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. अगदी सोपं आहे. आपल्याला इम्परेटिव्हचे 1-2 रूल जर माहीत असेल तर आपल्याला विदिन अ सेकंद उत्तर आलं असतं. बघा, इम्परेटिव्हमध्ये काय येईल? ऑर्डर येईल, रिक्वेस्ट येईल, तुमचं प्रेयर येईल, अर्ज येईल. टोल्ड येणार नाही, सेड येणार नाही. म्हणजे ऑप्शन ए गेला आणि बी गेला. मग आता द टीचर ऑर्डर्ड आणि द टीचर रिक्वेस्टेड. टीचर रिक्वेस्ट करतील का? नाही, ऑर्डर देतील. ऑप्शन सी हेच आपलं उत्तर झालं, बरोबर? ऑप्शन डी पण रॉंग. म्हणजे ओनली सी. टीचर ऑर्डर्ड संदीप. कंजक्शन हे बघा टू. स्टँड अप. लक्षात येत आहे? फक्त आपल्याला थोडंसं इम्परेटिव्हचे नियम माहीत असणं आवश्यक होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. काय आहे? मेनी अ स्टुडंट्स आर पुअर. मेनी अ स्टुडंट इज पुअर. आता पहिला प्रश्न हे मेनी अ काय आहे? इट इज स्पेशल ॲडजेक्टिव्ह. हे काही स्पेशल ॲडजेक्टिव्ह आहेत. त्याचे जर आपण थोडंसं बारकाईनं काळजीपूर्वक जर अभ्यास केला, असे एक 10-15 आहेत, तर तुमचा 1 मार्क कन्फर्म होईल. जसं की फ्यू, अ फ्यू, द फ्यू, लिटल, अ लिटल, द लिटल, मेनी, अ मेनी, ग्रेट मेनी, मच, मोअर. असे काही आहेत 10-12. ते तुम्हाला चांगले करणं आवश्यक आहे. 1 मार्क तुमचा कुठल्या ना कुठल्या परीक्षेतला कन्फर्म होईल. मग बघा, यातला बेसिक फरक आपल्याला माहीत पाहिजे. आपण काय केलं? थोडंसं तुम्हाला डिटेल देण्याचा प्रयत्न केला आहे. मेनी, मेनी, अ ग्रेट मेनी. बघा, मेनी, मेनी इज यूज्ड विथ प्लुरल काउंटेबल नाऊन. ओके, अँड टेक्स्ट प्लुरल याचे उदाहरण पण दिले. आपल्याला मेनी अ डिटेल पाहायचं आहे. मेनी अ. मेनी अ इज फॉलोड बाय अ सिंग्युलर काउंटेबल नाऊन अँड टेक्स अ सिंग्युलर वर्ब. मग बघा बरं, इथं सिंग्युलर काउंटेबल नाऊन आहे का? स्टुडंट्स नाही ना, आणि आर, म्हणून ए रॉंग झाला. बी सिंग्युलर, सिंग्युलर, बी इज राईट. म्हणजे ओनली सेकंड इज करेक्ट. लक्षात आलंय? आता तुम्ही काय करायला हवं? एकतर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा सरळ सरळ
तुम्ही हे तुमच्या नोट्समध्ये ॲडजेक्टिव्हच्या टॉपिकमध्ये मेनी, मेनी अ ग्रेट मेनी हे अपडेट करून घ्या आणि यासारखे जे बाकीचे आहेत ते पण तुम्ही लिहून घ्या, त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. बघा पुढे, डू यू सी धिस रिंग, डू यू सी धिस रिंग इन पॅसिव्ह व्हॉइस दिस इज. अगदी सोपं होतं. तुम्हाला काय दिलं आहे, तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्स दिला आहे. आता याचा पॅसिव्ह करायचा आहे, फक्त तो व्हर्बल आहे. मग आपल्याला माहीत आहे जरी ते डू असेल तर आता त्याचं काय होईल, एम इज आर होईल कुठंतरी, म्हणजे डचचा पर्याय तर गेला, ऑप्शन 2 गेला. मग बघा पहिला, इज धिस रिंग बिईंग, बिईंग नाही येणार, कंटिन्यूस असतं तर बिईंग असतं, फर्स्ट गेला. थर्ड बघा आता, इज धिस रिंग बिन, बिन नाही येणार. मग काय, इज धिस रिंग सीन बाय यू, क्वेश्चन मार्क, 100% राईट. ऑप्शन 4 इज आवर आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपला. काय दिलं आहे, ॲपल्स ऑन ट्री आर नॉट एट राईफ, रिप म्हणजे पिकले नाही आणखीन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुली. बघा सेम त्यांनी एकच प्रश्न दोन्ही वेळेस सारखाच विचारला. तिथं वॉटर विचारलं होतं, इथं ॲपल्स. पण आवर ट्री तुम्हाला निश्चित डेफिनेट दिले, डेफिनेट. आवर ट्री कोणती ट्री, याच झाडाचे ॲपल. मग सरळ सरळ काय येणार, द. निश्चित जेव्हा जेव्हा डेफिनेट असेल तेव्हा तुम्हाला द वापरायचं आहे, जेव्हा इनडेफिनेट असेल, सिंग्युलर काउंटेबल असेल तर उच्चारानुसार ए किंवा ॲन वापरायचं आहे. लक्षात येत आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द दोज गिवन बिलो. इफ आय वेअर यू आय वुड नॉट लूज टेम्पर. बघा आपण पहिल्या 2018च्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की जेव्हा जेव्हा अशी कंडिशन येईल की तुम्हाला अनरियल कंडिशन आहे, अनरियल कंडिशन आहे किंवा हायपोथेटिकल कंडिशन आहे, तेव्हा तुम्हाला काय वापरायचं आहे, आय वेअर. आता इफ आय वेअर ही जी रचना आहे ना, ही इम्प्रोबेबिलिटी आहे. ही काय दाखवते, ही आपल्याला पास्ट सब्जंक्टिव्ह मूड दाखवते. इफ आय वेअर यू ही एक कन्फर्म एवढी रचना आहे. याच्या पुढे तुम्हाला अनरियल कंडिशन दाखवायची. जर याचा अर्थ काय होईल, जर मी तू असतो तर मी असं केलं असतं, मी तसं केलं असतं. बघा आपण 10वीला म्हणायचो ना, मी पंतप्रधान झालो तर. इफ आय वेअर यू ही रचना कन्फर्म लक्षात ठेवा. 1 मार्क आपला निश्चित भरा होईल. इफच्या 4 रचना आहे, त्या एकदा चांगल्या करून घ्या, तुम्हाला त्याचा फायदा निश्चितच होईल. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. ट्रान्सफॉर्म द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम कंपाऊंड टू सिम्पल. कंपाऊंडचं सिम्पल करायचं आहे. ही लॉन्च्ड अन इंडिपेंडंट पार्टनरशिप अँड हिज डिलिंग्स रिच्ड द ब्रॅकेट $500,000. बघा ऑन लॉन्चिंग पहिलंच बरोबर आहे. इथं आपल्याला ऑन घेऊन त्यांनी जिरंडियल वापरलेला आहे, म्हणजेच धातू साधित वापरून त्यांनी सिम्पल केलं आहे. उत्तर बरोबर आहे, ऑप्शन नंबर फर्स्ट. मग आता सेकंड, थर्ड आणि फोर्थ का रॉंग आहे. या तीनही सेंटेन्समध्ये बघा लॉन्च शब्दाचा वापरच केला नाही आणि आपल्याला लॉन्च मुख्य क्रियापद वापरावंच लागतं. त्याचं मग तुम्ही धातू साधित करा, कृदंत करा, काय करायचं करा, पण मुख्य क्रियापदाचा सेन्स यायला हवा. म्हणून ऑप्शन 1 हे आपलं उत्तर होणार आहे. बघा पुढचा क्वेश्चन काय आपला. ॲड द करेक्ट सफिक्स टू फ्रॉम अ नाउन ऑफ द वर्ड अर्ज. या अर्जचं आपल्याला काय करायचं त्यांनी सांगितलंय की त्याचा नाउन फॉर्म आपल्याला विचारलेला आहे. मग बघा उत्तर दिलं आपलं ऑप्शन नंबर 2 अर्जन्सी. म्हणजे काय, तातडी किंवा निकड, पटकन एखादं काम करावं, अर्जन्सी असते. मग अर्जंट हा काय होईल, हा ॲडजेक्टिव्ह होईल, लवकर. अर्जनिंग असा नसतो आणि अर्जंटली हा ॲडवर्ब होईल, म्हणजे तातडीने. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हेन ही ओपन द डोअर द बर्ड फ्ल्यू अवे. आता फ्ल्यू अवे हे कशावर निवडलं, हे बघा ओपनड V2 आहे. मग आता इथं V2 आहे तर पुढं काय येईल, कन्फर्म पुढं V2च येईल किंवा हॅड प्लस V3 येईल. तर इथं हॅज आहे, इथं फ्लोन आहे, इथं फ्लाय आहे, म्हणून आपलं 2 हे उत्तर निश्चित होणार आहे. बघा व्हेरी फ्यू थिंग्स आर युजफुल ॲज वूड. वूड ऐवजी बाकीच्या, म्हणजे सरळ सरळ आपल्याला PD दिलाय, याचा CD करायला सांगितला. PD पॉझिटिव्ह डिग्री, CD कंपॅरेटिव्ह डिग्री. मग बघा काय आहे, व्हेरी फ्यू आलं की मोस्ट येतं. हे बघा मोस्ट म्हणजे आपलं बाकीचे पाहायची सुद्धा गरज नाही. वूड इज मोर युजफुल दॅन मोस्ट अदर थिंग्स. चला आता पुढे काय आहे, पुढे बघा पॅसेज दिलाय. तुम्ही शांत चित्तानं पॅसेज वाचा. व्हॉट्सअपला तुम्हाला ऑलरेडीच प्रश्नपत्रिका पाठवल्या आहेत. ज्यांना पाठवल्या नसतील त्यांनी 98 23 24 71 91 98 23 24 71 91 या नंबरला हाय, तुमचं नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव व स्टेनो असा कोड करून पाठवा. तुम्हाला 2012 2018 2015
ज्या प्रश्नपत्रिका PDF विथ ॲन्सर की पाठवल्या जाईल तेव्हा तुम्ही पॅसेज बघून घ्या. इथे फक्त मी आता उत्तरं तुम्हाला सांगतोय. चला बघा, 96चं उत्तर दिलं आहे ऑप्शन नंबर 2, 97चं उत्तर दिलं आहे ऑप्शन नंबर 4. चला पुढे बघा, 98चं उत्तर दिलं आहे ऑप्शन नंबर 3, 99 दिलं आहे ऑप्शन नंबर 2 आणि लास्ट 100 दिलं आहे ऑप्शन नंबर 3. बघा, अशा प्रकारे आपण 2015चा पूर्ण इंग्लिशचा बघितला आहे. या अगोदर आपण 2018चा इंग्लिश, मराठी आणि बुद्धिमत्ता कंप्लीट आपल्या चॅनलला अपलोड केले आहेत. 2015ही कंप्लीट झालं. यानंतर आपण 2012चा पेपर सोडून घेऊयात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांनाही शेअर करा, तसेच ओएससी स्टडी पॉईंटचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.